सर नमस्कार. वेलकम सर. वेलकम वेलकम. परत खूप दिवसांनी भेटायचा योग आला. येस येस येस. या ना या ना. बसा बसा. येस. हो ते ॲडव्हर्टाइजमेंट झालं त्याच्यानंतर मग आपली भेटच झाली नाही. हो. पण चांगलं झालं. चांगलं झालं. त्या दिवशीचा तो कार्यक्रम खूप सुंदर झाला. सुंदर झाला. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण पाठवलं होतं. हो येस. आणि सर्व वर्तमानपत्रांनी त्याची चांगली दखल घेतली. सगळीकडे बातम्या पण चांगल्या होतात, टेलिव्हिजनवर पण चांगले मस्त झालंय. पण ते तुमचं ॲडव्हर्टायझिंग जे प्रोफेशनलिझम आहे हो ते खरंच ना मी म्हणजे एवढ्या वर्षात कधी खरंच बघितलं नाही. म्हणजे एवढा कोण असं इन डेप्थ काम करून ते एंड पर्यंत म्हणजे कधी कधी एवढे चॅलेंजेस झाले की एका तासामध्ये सगळं करायचं आणि ते नेक्स्ट डेला पब्लिश करायचं होतं. आणि टाइम्स ऑफ इंडिया पेपर सारख्या याला फ्रंट पेज मिळणं खूप कठीण झालं होतं. आम्ही प्रत्यक्ष तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो आणि ते क्रिएटिव्ह पण एवढं सुंदर झालं. फ्लॉलेस होतं. येस मजा आली. आता आपला नेक्स्ट मंथला पण आणखी एक येईल. बरोबर. आणि त्याचा एक दुसरा फायदा काय होतो माहितीये की राजकीय, सामाजिक आणि एकूण आपल्या देशातल्या सगळ्या उद्योजकांना त्याची एक वेगळ्या पद्धतीची ओळख होते. आयडेंटिफिकेशन एक वेगळं असतं. करेक्ट करेक्ट. नाही मस्त झालं ते ऍक्च्युली. माझ्या मते ना ते त्या तो स्पॉट आहे ना म्हणजे एकदम हायली म्हणजे क्रिटिकल स्पॉट. येस येस. नजर जाते. आणि फ्रंट पेज असतं ना ते. बरं टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक्स टाइम्स आणि लोकमत, लोकसत्ता हे अगदी ब्रँडेड न्यूजपेपर नंबर 1चे आहे. करेक्ट करेक्ट. येस येस. बरं मला आता एक सांगा, म्हणजे तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आज हा वेळ दिला आमच्या इंटरव्ह्यू साठी, त्याबद्दल पहिल्यांदा आपले आभार. नाही नाही आपल्यासाठी आपल्याबरोबर बसणं म्हणजे एक ते पॉझिटिव्ह वाईब्सच आहे ऑलवेज. तुमचं बघून तुमचं जो वर्क स्टाईल तुमची मी पहिल्यांदाच फर्स्ट मीटिंग मध्येच इम्प्रेस झालो होतो. सो इट इज गुड. नाही नाही ऑलवेज तुम्हाला कधी. आणि त्याच वेळी मी ठरवलं होतं त्या अक्षर संवेदना दिवाळी अंकासाठी आणि माझ्या चॅनलसाठी तुमचा एक इंटरव्ह्यू करावा, जो इंटरव्ह्यू इतरांना प्रेरणादायी ठरेल. कारण पहिल्या प्रथम मी तुम्हाला भेटलो आणि मी अक्षरशः म्हणजे भारावून गेलो आणि मी तुमच्या सगळ्या या कर्तृत्वाने अक्षरशः मी एक तुमच्याशी नतमस्तक व्हावं असं मला वाटलं. हा खरंच. मला एक सांगा की तुमचं मूळ गाव कोणतं? साहेब माझं मूळ गाव म्हणजे गोवा. जन्म माझा गोव्याला झाला. पण गोव्याला बाबाने आपल्याला 2-3 वर्ष होतं मग मुंबईला आणले, कारण बाबा एअर इंडियामध्ये होते ना. मग नंतर स्थायिक सगळं मुंबईत झालं. मग लहानपणच्या काही आठवणी गावातल्या किंवा शहरात आल्यानंतरच्या? लहानपणी गावातली आठवण अशी असते की आपण आपली शाळा संपली की बाबा आपल्याला गोव्याला घेऊन जायचं. सुट्टी होती ना महिन्याभरची. त्यावेळेस मग बाबा घेऊन जायचं तर आपल्याला आठवतं ते घरी असे सड्यावर होतं आणि मातीच्या भांड्याने ती फिश करी ते मी कधीच विसरणार नाही. मग पाणी घ्यायला आपल्याला खालती जावं लागलं असं तशी हे असती. तिकडे जाऊन आपण पाणी घ्यायचं. ते म्हणजे ते मेमरीज किती मेमरीज निघून गेल्या पण ते अजूनही आपल्या मनात आहे ते. आणि म्हणजे आपण जेव्हा शिकून 8वीत 9वीत गेलो तर एक बाबांचं एक असं होतं की काही आणलं तर तो सरप्राईज द्यायचा, लपून आणायचं. जसं मला आठवतं मला क्रिकेट बॅट पाहिजे होते. बाबा म्हटलं नाही जमणार नाही, हे नाही. सडनली एक दिवस संध्याकाळी आणून त्याने सरप्राईज. ही आठवण्या म्हणजे बेस्ट होते. आणि ज्या लोकांचं किंवा ज्या तरुणांचं बालपण ग्रामीण भागात होतं त्या माणसाचं मन शेवटपर्यंत संवेदनाशील राहतं. कारण ग्रामीण विभागात जी संवेदनशीलता आहे ती त्या मानाने शहरात कमी आहे. बरं आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पुढचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? तर आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे मेनली कलिनामध्येच झालं, कारण बाबा एअर इंडियामध्ये होते. तर एअर इंडिया मॉडर्न स्कूल होती, तर तिकडेच आपली 10th झाली. आणि मग त्यावेळेस म्हणजे एवढं एक्सपोजर नव्हतं पण आम्ही गोकुलामध्येच 12वी केली. मग कॉलेज आम्ही केलो KJ सोमय्या कॉलेज विद्याविहार. तिकडे ग्रॅज्युएशन झालं आणि तिकडेच आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं. बट
त्या शालेय शिक्षण म्हणजे कॉलेजमधल्या जीवनातली काही असे अनुभव सांगता येतील का? कॉलेजमध्ये जास्त म्हणजे फार स्टुडियस म्हणजे होतो. म्हणजे जायचो कॉलेजला आणि यायचो परत आणि नुसतं शिक्षण स्टडी करायचं. पण अशी काही एक म्हणजे एनिथिंग इव्हेंटफुल असं काही नाही झालं. बट आपले जे प्रोफेसर होते तर त्याचं म्हणजे एक ऑलवेज तो एक फेवरेट डायलॉग होता की म्हणजे तो आपण केमिस्ट्रीमध्ये बसायचं तर ते एक आठवण होते की तो यूज टू बी सो स्पेसिफिक. तो म्हणायचा ओपन द डोर्स ऑफ द विंडोज अँड लेट द क्लायमेट ऑफ द एटमॉस्फिअर कम इन. म्हणजे एवढं म्हणजे ओपन द डोर्स लेट द क्लायमेट कम इन म्हणजे हे सिम्पल वाक्य हे एक माझ्या मते आपलं एक लक्षात राहिलं. बाकी आय थिंक सोमया कॉलेजमध्ये एथिक्सचं फार हे होतं इम्पॅक्ट. त्याच्यामध्ये ते गीता वगैरे ते आपण शिकलो, संस्कृत वगैरे शिकलो. बरोबर. त्यावेळेस ते सॉर्ट ऑफ मॅन्डेटरी होतं. आता तर नाही आहे मला वाटतं. पण त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे संस्कार मनावर होत असतात. हो होते. आणि तिकडे त्यावेळेस सर म्हणजे सगळं काही एकदम एक सिस्टम होती. तिकडे त्यावेळेस असं काही साईड अट्रॅक्शन नव्हतं, सोशल मीडिया नव्हती. नुसतं आपण जायचं ती 322 बस, ती बस ती 9:17 घ्यायची, ती बस जाऊन घेऊन जायचं. ती संपूर्ण की ती 2 यायची ती परत ती बस 322 घेऊन काही. तर तेवढं तेच आठवण आहे. मग अभ्यास केला पण एवढा अभ्यास करून कधी असं फ्लाइंग कलर्स मध्ये आलो नाही ग्रॅज्युएशन मध्ये. एंडला मग पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा जॉईंट केलं म्हणजे BRC ला जॉब करून केलं त्यावेळेस आपलं थोडं चांगलं झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर आपला प्रवास कसा झाला? तुम्ही म्हणता ना BRC मध्ये काम केलं, तर BRC मधील कामाचा अनुभव काय? तर सर ॲक्च्युली काय आहे की बाबा नेहमी म्हणायचे की जॉब जो आहे ना हा असं सहज मिळणार नाही. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जावं लागतं, बोलावं लागतं आणि नंतर मग तुम्हाला ते मिळेल. पण मी बाबांना सांगायचं मला जायचं नाही. तर मग पोस्ट ग्रॅज्युएशन कशात केलं तुम्ही? केमिस्ट्रीमध्ये. अँड इट वॉज लाईक दी मोस्ट निग्लेक्टेड डिपार्टमेंट इन ऑर्गॅनिक. म्हणजे कसं असतं की ऑर्गॅनिक फर्स्ट आहे, फिजिकल आहे, एनालिटिकल आहे आणि मग लास्ट इन ऑर्गॅनिक. आपल्याला लास्टमध्ये मिळालं होतं. ते म्हणतात निग्लेक्टेड डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री. बट एक नंतर एक पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो मला आठवतं. फर्स्ट इंटरव्ह्यू बाबा बोलले इंटरव्ह्यूला जा आणि इट वॉज अ केमिस्ट्री क्वेश्चन विच वॉज आस्क्ड व्हॉट इज पीएच. म्हणजे इट्स अ सिम्पल क्वेश्चन. आणि म्हणजे त्या इंटरव्ह्यूचा जो अँझायटी होता त्यामुळे मी तो क्वेश्चनचा आन्सर पण विसरलो. मला आठवतं फर्स्ट टाइम. त्यावेळेस मी बाहेर आलो तर मला आन्सर माहीत होतं. मग तेव्हाच बाबा म्हणत होते की बाबांनी पुष्कळ ॲडवायसेस दिल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये. त्यावेळेस आपल्याला ते वाटत होतं की इट इज सॉर्ट ऑफ अ क्रिटिसिझम विच इज व्हेरी रॉंग ॲक्च्युली. मग तेच बाबा बोलले की बघा तेच झालं ना, तुला जॉब तर करायचा नाही पण ॲटलीस्ट तुला एक्सपिरियन्स पाहिजे. मग 1-2 इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग शेवटी मी पार्ट 2 करत होतो MSc ला तेव्हा बाबांचा एक कॉल आला इंटरव्ह्यू BRC मध्ये. तर बाबा बोलले आता तू या इंटरव्ह्यूला जा, तुला नाही आलं तरी चालेल पण तू ॲटलीस्ट कॉन्फिडेंटली जा. मग तुला ते ॲटलीस्ट एक्सपोजर आहे. BRC म्हणजे इज लाईक अ बिग थिंग. मी बाबांना म्हटलं मी 2 इंटरव्ह्यूला गेलो माझं झालं नाही. तर दॅट इज नॉट अ क्रायटेरिया. क्रायटेरिया इज यू हॅव टू कीप ऑन अटेंडिंग इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यूला गेलो तर 8 माणसं होती आणि लकीली काय झालं की त्यांनी त्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू होती ते होती सायंटिफिक असिस्टंट. ओके. सायंटिफिक असिस्टंट आणि म्हणजे द लोअर ग्रेड ऑफ दी इट्स लाईक अ ॲनालायझर टेक्निशियन ग्रेड. त्याच्यानंतर होतं ऑफिसर ग्रेड ॲक्च्युली. पण कारण मी MSc करत होतो, पार्ट 2 करत होतो पोस्ट ग्रॅज्युएशन, तर त्यांना ते सायंटिफिक असिस्टंट C हायेस्ट ग्रेड ऑफ सायंटिफिक असिस्टंट. सायंटिफिक असिस्टंट A-B-C असतं. पण त्यावेळी त्यांनी काय केलं लकीली मला म्हणजे रिलेटेड क्वेश्चन विचारले आपले केमिस्ट्रीबद्दल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री विच आय आन्सर्ड अँड देन दे सिम्पली आस्क्ड विच वॉज द मोस्ट पोल्युटेड सिटी ऑफ मुंबई. आणि बाहेर बघितलं तर इट वॉज चेंबूर. ते काय सो इमिजिएटली ते गिव्ह मी अ जॉब. पण ते बोलले की then I said that I am doing my part 2 MSc, how can I work? So he said we have shift systems. So you and त्यावेळेस ना सर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये
लेक्चर्स सोमयामध्येच नसायचे. कधी विल्सन कॉलेजमध्ये, कधी विया कॉलेजमध्ये, कधी युनिव्हर्सिटी कलिना. सो इट वॉज स्टॅगर्ड अँड इट वॉज नॉट ऑल थ्रू आउट द डे. तर ते बोलले की तुम्हाला नाईट शिफ्ट करून तुम्ही हे करू शकता. अँड दॅट इज हाऊ वी गॉट दॅट फर्स्ट जॉब इन, आय रिमेंबर, इन 1981 ॲक्च्युली. बरं, BRC मध्ये किती वर्ष काम केलं तुम्ही? एक्झॅक्टली दीड वर्ष. But it was the most strategic division, that was reactor chemistry section, जो सायरस रिॲक्टर त्याच्यामध्ये काम केलं. आणि बेसिकली एवढा एक्सपोजर भेटला त्या दीड वर्षामध्ये, म्हणजे बिकॉज वी आर एक्सपोज टू, इट वॉज अ व्हेरी क्रिटिकल स्ट्रॅटेजिक डोमेन. इट वॉज द हार्ट ऑफ BRC, कॅनडा इंडिया रिॲक्टिव्ह युटिलिटी सर्व्हिसेस. मग ते 14 महिने झाले आणि ॲक्च्युली काय झालं की माझा MSc 2चा रिझल्ट आला अँड आय गॉट अ डिस्टिंक्शन 67%. तर ते भेटल्यानंतर मला इमिजिएटली ऑफर आला सायंटिफिक ऑफिसरचा. मग ते आपल्या लोकांनी मग हे केलं. आमचे त्यावेळेस डॉक्टर वर्तक म्हणून हेड होते. तर ते त्यांनी मला बोललं की बघा तुम्हाला गॅजेटेड ऑफिसरचा पोस्ट भेटला आहे, यू विल साइन as a gazetted officer, but I think you have a better future outside. I'm not saying that this is the most safest thing, but if you want to make your dreams come true, then I think you have to explore the private sector. That is always the best, because I see a lot of potential in you. असं वर्तक साहेब बोलले. मग मी बाबांना पण बोललो. बाबा बोलले तर ते बोलताय असेल तर यू ट्राय. तर मी रिझाईन केलं 1982ला. अँड देन आय जॉईन तोष्णीवाल ब्रदर्स तिकडे ॲज अ प्रायव्हेट. पण त्यावेळेस ती 1200चा पगार होता त्यावेळेस, 1200 रुपीज. किती सालची गोष्ट आहे? 1981. लॉट ऑफ मनी. आणि मला विनय तोष्णीवालने त्यावेळेस 1440 दिले, म्हणजे 240 रुपये एक्स्ट्रा दिले. अँड वी स्टार्टेड दॅट करिअर. 1984 पर्यंत केलं. मग मला एक अशी होती की I was always ambitious. always wanted to do something. मग एक ऑपॉर्च्युनिटी आली अँड आय वेंट अब्रॉड. ते कोणत्या देशात? सौदी अरेबियामध्ये. व्हेरी डिफिकल्ट कंडिशन्स टू लिव्ह. कधीच गेलो नाही बाहेर. म्हणजे मला आठवतं, म्हणजे मी जेव्हा नाईट शिफ्टला पण जायचो तेव्हा नाईट शिफ्टची BRCची बस यायची, तर आई मला तिकडे यायची ड्रॉप करायला. एवढं म्हणजे ते सोडून मग 4 वर्ष बाहेर राहिलो. But that was the most eventful era of my life, because त्यावेळेस त्या MDने लुई ब्रुसार्ड म्हणतात, त्यांनी मला एवढं एक्सपोजर दिलं. इट वॉज केमिस्ट्री, बट इट वॉज अ प्रोसेस प्लांट, लिनियर लो डेन्सिटी पॉलिथिलीन, जे आता म्हणजे मुकेश अंबानी सरांनी टाकली आहे. बरोबर. ते करून मी 1988ला परत आलो. मग 2 वर्ष गॅनेट डंकर्लीमध्ये काम केलं. 1990ला आईच्या नावाने नवीन कंपनी येस मार्केटिंग. माझी आई आणि माझा आपला भाचा होता. मग या क्षेत्रात स्वतःचा उद्योग सुरू करावा आपण, ही प्रेरणा कुठे मिळाली नक्की, किंवा हा ऍक्च्युअल थॉट्स तुमच्या मनात कधी सुरू झाला? लग्न झाल्यानंतर मला आठवतं, मला त्यावेळेस 4600 काहीतरी सॅलरी होती. आणि लग्न झालं आणि मग आपल्याला मुंबईमध्ये हे करायचं. त्यावेळेस अगोदर सिस्टरचं काहीतरी ट्रॅजेडी झाली होती, म्हणून मी वॉट एव्हर अर्निंग्स आय हॅड आय सॉ दॅट शी वॉज कम्फर्टेबल. त्यानंतर आम्ही मग मिसेस बोलली की यू शुड स्टार्ट समथिंग ऑफ युअर ओन. व्हॉट हॅपन्स लेट अस सी. शी वॉज द इन्स्पिरेशन मेनली. ती आल्यानंतर इट वॉज अ लाईफ गेम चेंजर फॉर. She continues to motivate even in bad times. That was a game changer. तेच महत्वाचं असतं. Actually आपण म्हणतो ना की behind every successful man there is a woman. Actually पुष्कळ वेळी खरं असतं. आणि not that always it's good, but काही केलं लाईफ मध्ये तर there is good, bad and ugly. बरोबर. And it applies to everything. So that is the point actually. That is where the game. मग या सुरुवातीच्या क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू केला
त्यावेळी खूप काही अडचणी आल्या असतील, त्या अडचणीवर आपण कशी काय मात केली किंवा एका दुसरा प्रसंग सांगितला तर ते अधिक प्रेरणादायी ठरू शकेल. फार म्हणजे त्यावेळी उद्योग म्हटला की एक रिस्क असते आणि नोकरीमध्ये तेवढी रिस्क नसते. ऍक्च्युली त्यावेळेस आणि ही एक म्हणजे एक विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट आपण म्हणतो ना की जर तर तुम्हाला काही बॅकअप किंवा काही स्टडी सपोर्ट नसेल तर मग खरंच डिफिकल्ट असतं. कारण मी सौदी अरेबिया आल्यानंतर मला पण अशीच एक प्लान टाकायची होती. मी पुष्कळ लोकांशी बोललो पण कोणाला असं म्हणजे सिरियसनेस येणार नाही कारण नवीन आहे, काय स्टँडिंग नाही, हा काय होईल की नाही, ते क्वेश्चन्स असतात. सो तो चॅलेंज होता मोठा. तो चॅलेंज वॉज देअर अंटील म्हणजे 10 वर्ष तरी. म्हणजे ॲट सम पॉइंट ऑफ टाइम वी हॅड टू ॲक्च्युली जस्टिफाय अँड स्टील म्हणजे तुम्हाला ते रिझल्ट येत नव्हता. म्हणजे हा चॅलेंज 10 वर्ष तरी आम्ही कारण 1991 नंतर मग मी वेंडर झालो BIRCला आणि त्यावेळेस आम्ही नवीन टेक्नॉलॉजीज हे केलं आणि अक्षरशः म्हणजे आम्ही जे आयडिया अशी होती की जे बाहेर इक्विपमेंट 5 करोडला मिळतं ते आपण कमीच कमी प्राईजमध्ये करायचं. इकडे बेसिक इक्विपमेंट आणून त्याला अपग्रेड करायचं. ते आपलं न्यूक्लिअर फर्टिलिटीमध्ये एक मोठं एक इन्व्हेन्शन होतं आपलं आणि ऑलमोस्ट 30-40% टाइम्स 50% प्राइस कमी करून आम्ही ते मशीन तिकडे बनवलं विथ द गुड ऑफिसेस ऑफ BIRC सायंटिस्ट. खूप मोठी अचिव्हमेंट आणि त्यावेळेस आपली म्हणजे सरांची आपली एंट्री म्हणजे डॉक्टर काकोडकर सर या क्षेत्रातील आपले गुरु कोण म्हणजे अल्टिमेटली इज द ओनली वन आय विल सिंगल आउट. बाकी पुष्कळ होते पण जे त्यांनी आपल्याला म्हणजे शिक्षण दिलं आणि प्रोत्साहन दिलं. सो आज मी म्हणतो मी तर 10% चोडणकर आहेत, 90% काकोडकर. इवन टिल टुडे काही असं असेल तर म्हणजे नुसतं मोटिवेशन, त्याचं मोटिवेशन इट सेल्फ इज अ बिग गेम चेंजर. ते त्याबरोबर कारण आपलं जे पोखरांचं सगळं न्यूक्लिअरचे टेस्ट झाल्यानंतर मग आपल्याला एक चॅलेंज होती की तो नॅनो मशिनिंग फॅसिलिटी सेट करण्याबरोबर कलामजीचं पण विजन होतं, सरांचं पण विजन. आणि त्यावेळेस ते फार कठीण होतं म्हणजे ते टेकिंग अ जम्प फ्रॉम 3 मायक्रॉन टू 1 मायक्रॉन म्हणजे लाईक गोईंग फ्रॉम लेट से हॉन्डा टू बेंटली एवढा मोठा जम्प होता. आणि त्या जम्पला म्हणजे सरांनी म्हटलं की ते तुम्हाला करायचंच आहे. आणि अक्षरशः म्हणजे आम्ही केमिस्ट्री शिक्षण पण केमिस्ट्री, जर्नी पण 91 to 2000 वॉज केमिस्ट्री, मास स्पेक्ट्रोमेट्री, एलिमेंटल एनालिसिस, वॅक्यूम सिस्टम म्हणजे ऑल रिलेटेड टू केमिस्ट्री, नथिंग रिलेटेड टू फिजिक्स और मशीनिंग. या बट सर बोलले ते करायचंच आहे. म्हणजे ते सरांचा जो विश्वास म्हणजे म्हणजे त्याचा जो ऑरा होता सरांचा आणि ते आपण ऑटोमॅटिकली त्याच्यात गुंतलो. अँड टुडे वी आर लाईक फिजिसिस्ट, मशीनिंग, वी अंडरस्टँड प्रिसिशन मशीनिंग. मोठा चॅलेंज होता. म्हणजे त्यावेळेस ते मशीनिंग करायला ओरिजिनल डायमंड टूल वापरायचं, रिअल डायमंड टूल. ते डायमंड टूल म्हणजे त्यावेळेस 1.25 लाख 1.5 लाख आणि ते चिप झालं की ते टूल गेलं. यू कॅन रिलॅप अ बोन टूल पण ते चिप झालेलं टूल गेलं. ते म्हणजे अक्षरशः 5-6 महिने आपण स्लीपलेस नाईट्स ट्राईंग टू एस्टॅब्लिश टेक्नॉलॉजी. आणि त्यावेळेस मग वी इमर्ज आउट टू बी सक्सेसफुल. त्यांच्या संदर्भातली, काकोडकर साहेबांच्या संदर्भातली एखादी आठवण सांगू शकाल म्हणजे कामाच्या संदर्भातली किंवा वैयक्तिक जीवनातली? हो, 1-2 गोष्टी मला आठवते. एक तर म्हणजे जेव्हा ही फॅसिलिटी सेट करायची होती तेव्हा आम्ही 8-10 पार्ट्स केले आणि मी सरांना सांगितलं झालं आपलं कन्फर्म झालं. तर सर बोले नाही, ज्या दिवशी तू 1000 युनिट्स करणार त्या दिवशी मी तुमच्या फॅक्टरीमध्ये येईन, त्या दिवशी मला कळेल की यू हॅव अंडरस्टूड द टेक्नॉलॉजी.
त्यावेळेस मी विचार करतो, अरे आपण 10 युनिट केले तरी सरांना असं कॉन्फिडन्स नाही. आणि जसं आपण 10 युनिटवरनं प्रोडक्शनला गेलो, टोटल फेलियर. हो, म्हणजे सरांचं कसं, तर जोपर्यंत आपण 1000 नाही केलं पार्ट्स विथ 2% रिजेक्शन, तोपर्यंत सरांनी म्हटलं मी सिटी बघायला येणार नाही. ती मला, आणि मग आल्यानंतर मग ते एक हे झालं. आणि आता पण आपण जेव्हा ही नवीन सेटअप झाली आपलं, त्या इंडस्ट्रियल लायसन्स घ्यावं लागतं, तर त्याचं फार चेकअप होतं. ऑब्वियसली इट गोज थ्रू ऑल मिनिस्ट्री फॉर चेकिंग बिफोर. इंडस्ट्रियल लायसन्स इज अ व्हेरी strategic document. You can build thermal sites. Without that you cannot build thermal sites. तर मला आठवतं ते मी अप्लाय केलं, तर ते नॉर्मली वर्षभर वगैरे लागतं. आपलं ऑफिशियल पेपर गेल्यानंतर त्या लोकांनी मला म्हणजे एक वॉर्म वेलकम दिलं. कारण ते बोलले की तुमच्या वेबसाईटवर सरांचा फोटो आहे, व्हॉट मोर डू यू वॉन्ट, सेइंग दॅट लाईक वी लुक अपॉन हिम ॲज वन ऑफ द most number one scientist. Then how did he come in touch with you? म्हणजे ते एक narration. But I said I have always learned. I was never a physicist. आणि जे काही पुढे केलं ते सरांचं मार्गदर्शन म्हणजे आणि मोटिवेशन. सो माझी ती इंडस्ट्रियल लायसन्स पण वॉज डन व्हेरी क्विकली. आता सध्याचं आपलं जो माफी ते जो प्रोजेक्ट आहे RRP इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, तर त्या संदर्भात थोडीशी अधिक माहिती द्या. ॲक्च्युली सर हे पण माझं पण एक स्वप्न होतं. पण मला मला असं वाटायचं की कधी मला करायचंच होतं हे. पण अडचणी होत्या. अडचणी अशा होत्या की आपण 16मध्येच 17ला मला आठवतं IIT पवई बरोबर आम्ही एक असोसिएशन चालू केलं. कारण मला असं वाटलं की टेक्नॉलॉजीमध्ये अकॅडेमिया इज द बेस्ट. IIT अकॅडेमिया ऑलवेज म्हणजे त्याच्यामध्ये खरंच चांगले टेक्नॉलॉजी बेस्ड ग्रुप असतात. आणि काकोडकर सरांनी मग मला IIT मध्ये हे केलं. त्याच वेळी आपल्याला ते एक एक्साइटमेंट झाली की आपल्याला ते चिप बनवायचे. बरोबर, कारण ते आमच्याच इंडस्ट्रीमध्ये मोठी चॅलेंज होती. कारण देशातले 3 फ्रान्स, US आणि इस्रायलच बनवत होते आणि त्यांना पण त्यांच्या कन्झम्पशनसाठी पाहिजे होते. तर मार्केटमध्ये एवढा डिमांड सप्लाय रेशोचा एकदम म्हणजे इट वॉज गोईंग आउट ऑफ स्केल. सो मला आठवतं मग आम्ही डॉक्टर सुभानंद चक्रवर्ती म्हणून होते, अमेझिंग सायंटिस्ट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर आम्ही बसून ते ऑलमोस्ट 17-18 करून 19ला ऑलमोस्ट ते आपण ऑलमोस्ट झालं. आणि वन इन्स्टिट्यूशन फ्रॉम अब्रॉड ऑल्सो केम ओव्हर आणि त्यांनी म्हटलं की आपण ह्याला दुसऱ्या टेक इट टू अ डिफरंट लेवल. आणि कोविड आला. ते फुल म्हणजे ते इश्यूज सगळं काही प्रोजेक्ट अभ्यासमध्ये गेलं. आणि कोविड एवढा आउटब्रेक वॉज सो मॅसिव्ह दॅट IIT मधले सगळे इक्विपमेंट्स वेंट फॉर अ टॉस. कारण निश टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्सला आयडियल ठेवलं तर मॉइश्चर इज द बिगेस्ट किलर. आणि कोविडमध्ये काहीच करू शकलं नाही, कारण मुलांना पण जायला भेटत नव्हते, मशीन पण ऑन करायला भेटत नव्हतं. ते एवढ्या चॅलेंजमध्ये मग ते कोविड आल्यानंतर 2 वर्ष परत. आणि लकीली मग आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सरांनी एक सबसिडीची योजना काढली. त्यामध्ये कारण सर सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये विदाउट सबसिडी, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, कोणी काम करू शकत नाही. म्हणजे ते जमणार नाही. कारण ती टेक्नॉलॉजीच, ते मशिनरीज एवढी एक्सपेन्सिव्ह आहेत आणि ते मशिनरी तेच काम करणार. आणि इंडियामध्ये अजूनही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट वेफर्स मॅन्युफॅक्चर होत नाही. मग कोण तुम्हाला म्हणजे टेक्नॉलॉजी देणार, काम देणार. तर जरी आपले इंडस्ट्रियलिस्ट होते जसे रतन टाटा साहेब, बिर्ला, गोदरेजची, बट स्कोप नाही ना म्हणजे ते करायला. आणि ते इन्व्हेस्टमेंट डेड होतं. सबसिडी आल्यामुळे वी वर द फर्स्ट मूव्हर्स. कारण आपण ऑलरेडी काम केलं होतं त्याच्यात ॲक्च्युली. आणि आपल्याला ते म्हणजे एक बेस होता. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते एकदम मोठ्या प्रमाणात काढलं आणि पुष्कळ लोकांना बोलवलं.
आणि अक्षरशः म्हणजे आपलं 12 to 14 मंथचा म्हणजे हा हिरा होता जेव्हा वी हॅड अ लॉट ऑफ क्वेश्चन आन्सर सेशन आणि टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बिकॉज मेन टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर होता. टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर आल्यानंतरच आपल्याला ते इंडस्ट्री चालू करता येईल. तर ते सगळं क्रॉस चेक होऊन मग फायनली वी केम टू अ स्टेट वेअर द स्टेट सेट दॅट येस यू आर डायरेक्टली केपेबल टू हँडल दिस प्रोजेक्ट.